विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सचा अभ्यास करताना ना स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट असते. आता स्ट्रॅटेजी काय आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. एक स्ट्रॅटेजी जी YouTubeवर दिली जाते काय, की ज्यांचं वेटेज हायर आहे असे टॉपिक करा. हो, आहेत ना. जवळ-जवळ 6 टॉपिक असे आहेत फिजिक्समध्ये म्हणजे पहिले 3-4 टॉपिक आहेत बघा, की 7-7 मार्काचं त्यांचं वेटेज आहे. 7 मार्क! असे 6 टॉपिक आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सुद्धा बहुतेक 7 मार्काला आहे. म्हणजे जर मी 6 टॉपिक केले, तर 42 मार्क्स अटेम्प्ट करू शकतो. नाही होत, नाही होत तसं. ही स्ट्रॅटेजी मला योग्य वाटत नाही. बघा जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहेत ना, ते ठीक आहे. आपल्यासाठी ती नाहीये. म्हणजे मी एव्हरेजली मुलांचा विचार करतोय, ती स्ट्रॅटेजी फेल्युअर आहे. कॉन्फिडन्स वाढत नाही, टॉपिक पूर्ण होत नाही आणि 7 मार्काचा टॉपिक म्हणजे त्याच्यावर न्यूमेरिकल येऊ शकतं. न्यूमेरिकलमध्ये मुलं थोडीशी सुरुवातीला मागं पडतायत. मग चला ही जर स्ट्रॅटेजी सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल नसेल, तर मला अशी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला द्यायची आहे, जी सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. तुम्ही टॉपर असाल, ओके, बिगिनर असाल, आत्ता सुरुवात करायची आहे. तरी 2 महिन्यात फिजिक्स तुम्हाला संपवायचं आहे. पॉसिबल आहे. 2 महिने जाऊ दे रे, 2 दिवस बोलतोय मी, 2 दिवस. 2 दिवसात तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स मिळवून द्यायचा आहे मला. हो, जर करायचं असेल तर बरं का, मी काय बोलतोय, करायचं असेल तर, तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तरच तुम्ही आमचे WhatsApp ग्रुप जॉइन करा लक्षात घ्या. जर तुम्हाला करायचं असेल तर. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. काय प्रकार आहे माहिती का फिजिक्सचा? खूप वेळा मी हे बोललोय. पहिला पेपर फिजिक्सचा असतो. बोर्डच्या एक्झाममध्ये पहिला पेपर फिजिक्सचा असतो इंग्लिश नंतर. आणि तो जर पहिला पेपर अवघड गेला ना, पूर्णपणे कॉन्फिडन्स जातो. पुढचे पण पेपर अवघड जातात त्या तणावामुळं. सीईटीवर पण त्याचा इफेक्ट होतो. पण आमच्या मुलांच्या बाबतीत तसं होत नाही. तुमच्या बाबतीत मी ते होऊन देणार नाहीये, कारण आपली स्ट्रॅटेजीच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. बरं, मग आता स्ट्रॅटेजीला सुरुवात करताना मी एक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मी एक कन्सेप्ट तुमची घेणार आहे लक्षात घ्या आणि तुम्ही म्हणाल, की "सर असं करत राहिलो तर कसा अभ्यास कंप्लीट होईल?" होणार. तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार आणि माझीच स्ट्रॅटेजी योग्य आहे. कोणती स्ट्रॅटेजी? Facebookमधली कन्सेप्ट घ्यायची, डिटेलमध्ये करायचं. बोर्डमध्ये आलेले पी-वाय-क्यूज बघायचे. बोर्डमध्ये आलेले एम-सी-क्यूज काय असतील त्या बघायच्या आणि त्याच्यानंतर सीईटीत आलेले प्रश्न हे करायचेच लक्षात घ्या. मग तुम्हाला फिजिक्स जमेल. आता मी तुम्हाला सांगू का, मी कितीतरी चॅनलवर हे असे व्हिडिओ बघितलेत रे बाबांनो, मी स्वतःहून बघितलेत. ते सर काय करतात, प्रत्येक शिक्षक काय करतो, एक टेबल आणतो. या महिन्यात हे संपवा, त्या महिन्यात तो संपवा, ह्या महिन्यात अरे संपवा, पण तुम्ही कसं संपवणार? तुम्हाला एक्सप्लेन जमलं तर पाहिजे ना, ते शिकवलेलं कळालं तर पाहिजे. म्हणजे तुम्हाला तो पॉइंट समजलं तर पाहिजे ना. मग त्यासाठी मी माझ्या चॅनलवर तुम्हाला सांगतो. गॅलव्हॅनोमीटरचं अॅमीटर असू दे, गॅलव्हॅनोमीटरचं व्होल्टमीटर असू दे, किर्चॉफ्स करंट लॉ असू दे, व्होल्टेज लॉ असू दे, त्याच्यानंतर लॅपलास लॉ असू दे, पास्कल्स लॉ असू दे, ते स्टोक्स लॉ असू दे, सेपरेटली व्हिडिओ आहेत प्रत्येक कन्सेप्टचे. तुम्ही फिजिक्सचा कन्सेप्ट टाइप करा, तो व्हिडिओ बघा. माझा पॅरलल ॲक्सेस थेरमचा व्हिडिओ ना आता एवढ्या जोरात चाललाय ना लक्षात घ्या. 4-5 वर्षापूर्वीचे. हां, पण अजून देखील मुलं बघतायत. तिथूनच मला सबस्क्रायबर वाढतायत. दरवर्षी तसंच होतंय. मग कळालं मी काय सांगतोय? टॉपिक वाईज गेला तर या स्टेजला टेन्शन येईल. मग तुम्हाला कन्सेप्ट वाईज जायचंय. आणि त्या कन्सेप्ट शोधताना पण तुम्हाला पी-वाय-क्यूजच घ्यायचे आहेत. त्या धड्यातली घ्या एखादी पी-वाय-क्यू. काढा ती कन्सेप्ट कंप्लीट. म्हणजे मी एक फॉर एक्झाम्पल सेमीकंडक्टरचं एक्झाम्पल घेतलंय. सेमीकंडक्टर. मग मी सेमीकंडक्टरचे ना व्हायलन ॲप्लिकेशनमध्ये पहिलाच प्रश्न बघितला, तर तो मला दिसला डिफाइन लॉजिक गेट. डिफाइन लॉजिक गेट. थांबा, मी तुम्हाला सांगतो. आता बघा, तिथे एक लॉजिक गेट आहे, हे दुसरं लॉजिक गेट आहे, हे तिसरं लॉजिक गेट आहे आणि हे चौथं लॉजिक गेट आहे. मग आता लॉजिक गेट कन्सेप्ट तुमची क्लिअर करतो विथिन 5-10 मिनिट्स. ऑलरेडी आपला लॉजिक गेटचा व्हिडिओ आहे का YouTubeवर? आहे आणि आहेच लक्षात घ्या. मग तुम्हाला आपल्या YouTubeवर जवळ-जवळ मी 3000 च्या आसपास व्हिडिओ अपलोड केलेत. मोटिव्हेशनलसाठी आपलं चॅनल तर आहेच. पण मी थिअरॉटिकल, कन्सेप्ट वाईज पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. फिजिक्सचे आहेत, केमिस्ट्रीचे आहेत, मॅथ्सचे आहेत, बायोचे नाहीयेत लक्षात घ्या. बरं आता बघा, हे जे गेट्स आहेत ना, इनपुट 1 किंवा 2 आहे. पण आउटपुट एकच आहे. म्हणजे असं इलेक्ट्रिकल सर्किट, डिजिटल सर्किट म्हणूया आपण, त्याच्यात इनपुट 2 ओर मोर असतील, 1, 2 ओर मोर असतील. आउटपुट ओन्ली 1 आहे ना, ते लॉजिक गेट. मग मला सांगा, हे जे गेट आहे याचं नाव काय आहे? तर या गेटचं नाव आहे नॉट गेट. ओके, NOT कॅपिटल काढा वाटल्यास. याचं OR गेट आहे, याचं AND आहे, हे NAND आहे. मग तसं मी तुम्हाला सांगू का? बघा, आणि NAND इथे एक नॉट गेट आहे त्याच्या पुढं.
तिथे जर मी गोल काढला असतं तर नॉर गेट झालं असतं. लक्षात घ्या. काय झालं असतं? नॉर गेट. मग चला आता पहिला प्रश्न बोर्डच्या एक्झाम मधला. व्हॉट इस लॉजिक गेट? अरे एकदा नाही 2 वेळा आलाय. इथं त्यांनी मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी मार्क्स नाही वायलर्न वरती त्यांनी जून 2025 लिहिलंय बरं का लक्षात घ्या. मी तिथं जुलै लिहिलंय. सांगतो डिजिटल सर्किट विथ वन ऑर मोर इनपुट. बघा आपण डायग्राम मध्ये बघितलं होतं. वन ऑर मोर इनपुट सिग्नल बट ओनली वन आउटपुट सिग्नल इज कॉल्ड लॉजिक गेट. इज कॉल्ड लॉजिक गेट. काय अवघड आहे? काय अवघड आहे? सांगा ना डेफिनेशन लॉजिक गेटची. digital circuit with one or more input but only one output is known as logic gate. मग what are different types of logic gate? नॉट गेट आहे, ऑर आहे, अँड आहे, नॉर आहे, नॅन्ड आहे आणि एक्स ऑर पण आहे. लक्षात घ्या. मग आता तुम्हाला परीक्षेत काय विचारलं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा विचारलंय लॉजिक गेट. आता दुसऱ्यांदा बघा. हे जे लिहिले ना तुम्हाला सांगतो. बघा जुलै 2023 मध्ये याच्यावरती प्रश्न आलाय. अशा गेटचं नाव सांगा विच हॅव ओनली वन इनपुट अँड ओनली वन आउटपुट. काय सोपं आहे. एकच इनपुट आणि एकच आउटपुट असलेलं नॉट गेट आहे. अरे किती प्रश्न आहेत माहितीये का? मार्च 22 ला पण आलंय. हा जो आहे ना एक्स ऑर गेट, एक्स ऑर गेट त्याचं बुलियन एक्सप्रेशन विचारलंय. मग प्लस साइन मध्ये 2 गोल आहे. हे त्याचं बुलियन एक्सप्रेशन का? आउटपुटला म्हणूया आपण हे जे लिहिलंय हे बुलियन एक्सप्रेशन आहे. मग तुम्हाला प्रश्न कसा आहे माहितीये का? हे बुलियन एक्सप्रेशन दिलंय या गेटचं नाव विचारलंय. नॉर गेट आहे. कोणता गेट आहे? नॉर. म्हणजे आपण अभ्यास कसा केला पाहिजे? की लॉजिक गेटचे प्रश्न मी बघितले सेमीकंडक्टर मध्ये. मग मी ती कन्सेप्ट केली, डेफिनेशन केले, टाइप केले. त्याचं सिम्बॉल आता तुम्ही जर पीवायक्यू बघितले ना, तर हे सिम्बॉल देतील आणि कोणत्या गेटचं सिम्बॉल आहे असं विचारतील. मग हे अँड आहे, हे ऑर आहे, हे नॉट आहे, हे नॉर आहे, हे एक्सऑर आहे, नॅन्ड राहिलं याच्यात. नॅन्ड मध्ये काय होईल? इथं गोल येईल, इथं गोल. हे नॅन्ड आहे. मग तुम्हाला सिम्बॉल वरून गेट ओळखता आलं पाहिजे. पण थांबा की अजून आहे प्रश्न. फेब्रुवारी 2023 ला आलाय. हे दिलंय त्यांनी आणि कुठलं लॉजिक गेट विचारलंय. ए प्लस बी म्हणजे ऑर आहे. पण वरती कॉम्प्लिमेंट म्हणजे नॉर आहे. वरती कॉम्प्लिमेंट म्हणजे कोण आहे सांगा? नॉर आहे. मग नॉर गेट आहे. बरं आता पुढं. ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल. तुमचं जर मॅथ्स असेल, तर तुम्हाला लॉजिकमध्ये ट्रुथ टेबल झालेच सगळे लक्षात घ्या. मला सांगा बघा ना, हे कुठलं आहे रे? ए प्लस बी म्हणजे ऑर आहे. ऑर म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो पॅरलल अरेंजमेंट. म्हणजे एक जरी स्विच फॉल्टी असेल, तर ह्यातनं करंट पुढे जातोय. हा फॉल्टी आहे यातनं हे मी लॉजिक तिथलं मॅथ्स मधलं घ्यायला लागलोय बरं का. तिथं ट्रू फॉल्स होतं. आठवतं तुम्हाला लक्षात घ्या. स्विचिंग सर्किट पण होते लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो 1 ला 1 मिळणार आहे. पण हे पॅरलल आहे ना. दोन्ही फॉल्टी असतील 0-0 ला तर आउटपुट काय येणार आहे 0. मग ह्याच्यावरती सीईटीला प्रश्न आहेत. घेणार आहे मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणजे तुम्हाला बोर्डचे पीवायक्यूज, बोर्डमध्ये आलेले सगळे प्रश्न, त्याच्यानंतर सीईटीतले प्रश्न हे करायचेच आहे. लगेच प्रश्न मनात येणार आहे. ओ सर 2च महिने उरले. बाकीचं कधी कव्हर होणार? बाकीचे टॉपिक सांगतो. हे असा अभ्यास केला तर बोर्ड आणि सीईटीला दोन्हीकडे चांगले मार्क पडणार आहेत लक्षात घ्या. कॉन्फिडन्स वाढणार आहे. इथून पुढे कधीही लॉजिक गेट विचारलं तुमचं जमणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. आणि अशा एक कन्सेप्ट तुम्हाला घेत राहायचं आहे लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो एकदम ईझी कन्सेप्ट आहेत लक्षात घ्या फिजिक्समध्ये. एकदम ईझी कन्सेप्ट आहेत. करायचेच आहे आपल्याला लक्षात घ्या. बरं आता इथं बघा अँड गेट. अँड म्हणजे सिरीज अरेंजमेंट. दोन्ही जर चांगले असतील म्हणजे सर्किट स्विच तर त्यातनं करंट पुढे जाणार आहे. म्हणजे बघा 1-1 असेल तरच 1. एक जरी फॉल्टी असेल तर करंट फ्लो आउटपुट मिळणारच नाहीये. मग तुम्हाला ना सांगतो हे असे प्रत्येकाचे ट्रुथ टेबल जमले पाहिजेत. इथं बघा हे जर मी 1-1 घेतलं ओके तर अँड गेटनुसार 1 इंटू 1 ते 1 येणार आहे. पण हे नॅन्ड असल्यामुळे 1-1 ला उलट 0 येणार आहे. म्हणजे अँडच्या एकदम उलट. आलं का लक्षात तुमच्या? अँडच्या एकदम उलट असणार आहे. हे एक्सऑर आहे. एक्सऑरची गंमत काय बघा. दोन्ही 0 असेल तर 0 आहे. दोन्ही 1 असेल तर 0 आहे. पण एक अल्टरनेट 1-0, 0-1 लाच तुम्हाला आउटपुट मिळतंय. आलं का ध्यानात तुमच्या? मग आता मला सांगा, आता काय करायचंय? मी 2 प्रश्न तुमचे घेतो बरं का. नीट बघा. नीट बघा. अँड गेट इज फॉलोड बाय नॉट गेट म्हणजे ते नॅन्ड गेट आहे. नॅन्ड गेट आहे. हे उत्तर आहे आणि मी चेक केलंय करेक्ट आन्सर आहे. अरे 2025 आता लेटेस्ट झालेले क्वेश्चन्स आहेत. सोपा आहेत ना प्रश्न लक्षात घ्या. मला सांगा मग सीईटी साठी काय वेगळं करावं लागलं? काय वेगळं आहे सांगा बघू? नाहीये. थांबा ना. हा प्रश्न बघा. शेवटचा प्रश्न नीट लक्ष द्या बघा. विचारलंय 1, 2, 3, 4 गेट दिले. त्याची एबीसी नावं दिलेत. त्यांनी काय म्हणलंय? आउटपुट 0 कुठे आहे असं विचारलंय. ऐका नीट. समजून घ्या. एक्स ऑरला 1-0, 1-1 असेल तर 1 येतं. आपण आत्ताच बघितलं होतं.
1001 ला 1 मिळतंय. मला तर आउटपुट कोण पाहिजे? आउटपुट थांबा 1 मिनिट. हां, मला तर आउटपुट काय पाहिजे? 0 पाहिजे. मग जर मला आउटपुट 0 पाहिजे असेल, तर डी ऑप्शन मला नकोय. तर ह्या दोघांमध्ये बघूया आपण. ए आणि सी किंवा बी आणि सी. आता ए मध्ये विचार करूया आपण. ए मध्ये विचार करूया. मला ना आउटपुट 0 पाहिजे. आता समजून घ्या, हे 1-1 असेल, तर अँड गेट नुसतं असतं तर 1 आलं असतं. पण हे NAND असल्यामुळं 0 येणार आहे. म्हणजे मला ए पाहिजे. झालं की. ऑप्शन ए करेक्ट आहे लक्षात घ्या. ऑप्शन ए करेक्ट आहे. मग किती सोपं आहे. किती सोपं आहे. मग अजून एक प्रश्न बघूया आपण. सोडवतो तुम्ही लास्टचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. म्हणजे तुम्हाला मी सांगू का, याच्यानंतर मी तुम्हाला परत पहिल्यांदा नेणार आहे. पहिल्या स्लाइडवरती न्यायचंय मला लक्षात घ्या. ऐका. अ सर्टन 2 इनपुट लॉजिक गेट. इनपुट ए इक्वल टू 0 आहे. बी इक्वल टू 0 आहे. आणि आउटपुट 1 मिळतंय. दोन्ही 0 असताना आउटपुट 1 याचा अर्थ अँड गेट नाहीये. ऑर गेट नाहीये. हां, ट्रुथ टेबल आठवा दोघांचे. ओके बघा. आता नॉर असू शकतं किंवा NAND असू शकतं. पण पुढं काय बघा. एक 0 आणि एक 1 असलं तरी तुम्हाला 1 पाहिजे. तरी तुम्हाला काय पाहिजे? 1 पाहिजे. तर मी तुम्हाला सांगतो ऐका. आता मी तुमच्यासाठी ना हा ऑप्शन सुरुवातीला घेणार आहे. जाणून-बुजून लक्षात घ्या. ते उत्तर नाहीये. तर तो ऑप्शन मी घेणार आहे. नॉर गेट. नॉर गेटचा सिम्बॉल दाखवतो तुम्हाला. हे असं आहे. ओके. 2 इनपुट आहेत. आता सांगतो. एक 0 आणि एक 1 घेतला आणि जर ऑर असता तर 1 आला असता. ऑर आला असता तर काय आलं असतं 1 पण नॉर असल्यामुळे तो 0 येणार आहे. त्यांनी तरी तो 1 दिलाय. त्यामुळे हे नाहीये. मग ऑप्शन सी करेक्ट आहे. मी तुम्हाला सांगतो ट्रुथ टेबल शिवाय परफेक्ट जमणार नाही. ट्रुथ टेबल करा. ट्रुथ टेबल करा. मी तुम्हाला काय बोललो तुम्हाला पहिल्या स्लाइडला नेणार आहे. आता मला तुम्हाला परत सांगायचं आहे कोणती गोष्ट की फिजिक्सला ईझी क्वेशन पासून स्टार्ट करा. तुम्ही फक्त लॉजिक गेट आणि फुल वेव्ह रेक्टिफायर, हाल्फ वेव्ह रेक्टिफायर हे 2 प्रश्न करून बघा. या धड्यातलं सेमीकंडक्टर मधलं ना चे एडव्हांटेजेस बघा, युजेस बघा त्याचे. सोलार सेलची डायग्राम करा. ओके. मी तुम्हाला सांगतो सेमीकंडक्टर बघितलं भीती वाटते. ट्रान्झिस्टर ॲज अन एम्प्लिफायर. अवघड प्रश्न आहेत. अल्फा बीटाचे न्यूमेरिकल्स अवघड वाटतंय. अवघडकडे थोडंसं बाजूला जावा. पी-वाय-क्यूज बघा. पी-वाय-क्यूज मधले जे ईझी क्वेशन असते कन्सेप्ट क्लिअर करा. मग पुढच्या 2 महिन्यात तुम्ही असं केलं, तर निदान 70 पैकी तुम्ही 50 मार्कापर्यंत पोहोचू शकता आणि जे टॉपरचा स्कोर असतो लक्षात घ्या. सिरियसली टॉपर लोकांचा एवढा स्कोर असतो. आपल्या चॅनलवर लॉची प्लेलिस्ट आहे. 10 ते 11 लॉ त्याच्यामध्ये घेतलेत. ती बघा. ओके. मध्ये ना सगळ्यात इम्पोर्टंट तुम्हाला सांगतो. लाईव्हमध्ये एक सीरीज आहे. आपली प्लेलिस्ट आहे ती लाईव्हची लक्षात घ्या. फिजिक्सचे 4 ते 5 व्हिडिओ मी घेतलेत सेमिस्टरच्या प्रिपरेशनसाठी. सगळे प्रश्न त्यात मी जवळ-जवळ कव्हर केलेत. जवळ-जवळ तिथं तुमची 30-35 मार्काची तयारी होते लक्षात घ्या. मग असं असताना तुम्हाला मला फॉलो करायचंय लक्षात घ्या. हजारो मुलं ना आज अडचणीत आहेत, तणावात आहेत. तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली. मी आता सांगितली सगळी, की ईझी क्वेशन. रोटेशनल डायनामिक्स ना 2च क्वेशन करा. डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया करा आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम करा इनिशियली. 2च करा. दुसऱ्या टॉपिकमध्ये पास्कल्स लॉ, स्टोक्स लॉ सगळे लॉ करा त्याच्यातले. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी करा. त्यातल्या डेफिनिशन करा. एडेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह आम्ही लक्षात ठेवलंय, सीएस लक्षात ठेवलंय. म्हणजे सेम मॉलिक्युल्स पाहिजेत, सेम सबस्टन्स पाहिजे. एडेसिव्ह या सगळ्या डेफिनिशन त्या लाईव्हमध्ये मी घेतल्यात. इतक्या ईझी वाटतायत ना. काहीतरी शॉर्टकट्स क्रिएट करायचे, काहीतरी टेक्निक आपल्या करायच्या, स्वतःहून करायचं लक्षात घ्या. कुठली पीडीएफ नको आहे, कुणाकडे रेडीमेड नोट्स नको आहेत. स्वतःहून हवाय लक्षात घ्या. स्वतःहून. ओके. मग आता तुम्ही जर मला व्यवस्थित फॉलो केलं, तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. तुमचे ताण-तणाव दूर होतील लक्षात घ्या. पण त्यासाठी चॅनल सबस्क्राईब पण करा बरं का लक्षात घ्या. सबस्क्राईब करायचं राहून जातंय लक्षात घ्या, राहून जातंय. मी तुम्हाला सांगू का? गेली 5-6 वर्ष आपण YouTubeवर तुम्हाला गाईड करतोय. खूप चांगला तुमचा प्रतिसाद मिळतोय. तुमचा चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय मला इथं, दिसतोय. कितीतरी मुलं आहेत ना, अगदी छानपैकी मला फॉलो करतायत आणि आपल्या चॅनलचा प्लस पॉइंट सांगतो. मी दिखावेगिरी करणार नाहीये. मी फालतू टाईमपास करणार नाहीये. टीचिंगवर भर असणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, जे टॉपची जी मुलं आहेत, सिन्सिअर म्हणतोय मी. टॉपमध्ये मला टॉपर नकोय. सिन्सिअर मुलांना आपलं चॅनल आवडतं. जे सिन्सिअर नाहीत त्यांच्यासाठी बाकीचे चॅनल आहेत भरपूर. ज्यांचे लाखो-लाखो सबस्क्रायबर आहेत. टाईमपास चालतो. त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. आपल्याला फोकस करायचं लक्षात घ्या. ठीक आहे. मग मी सांगितल्याप्रमाणे कन्सेप्ट वाईज जावा. पहिला स्टेट बोर्ड, पी-वाय-क्यूज, सीईटी असं कराच. म्हणजे सीईटीला पण तणाव येणार नाही आणि बोर्डला पण चांगले मार्क पडतील. आणि आपली आय-एम-पी सीरीज ज्या अगोदर गेल्या वर्षी सुद्धा व्हिडिओ अपलोड केले होते. यावर्षी सुद्धा मला ते करायचंच आहे तुम्हाला. रोड मॅप्स द्यायच्यात लक्षात घ्या आणि हे इथनं पुढे जोरात आपलं काम सुरू राहणार आहे. विथ तुमचा सपोर्ट. ऑल द बेस्ट.